नमस्कार. आज आपण एका अशा जापानी विचारसरणीबद्दल बोलणार आहोत जिने क्वालिटी आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे गुणवत्ता आणि ग्राहक समाधान याची व्याख्या जणू बदलून टाकली. याला म्हणतात कानो मॉडेल. हे मॉडेल आपल्याला शिकवतं की लोकांना खरंखुरं आनंदी कसं करायचं. चला तर मग सुरू करूया. हे वाक्य बघा, खरंच खूप महत्त्वाचं आहे. याचा अगदी सरळ सोपा अर्थ काय, तर आपण आपल्या प्रॉडक्टमध्ये काय काय टाकतो यापेक्षा कस्टमरला म्हणजे ग्राहकाला त्यातून मिळतं काय ही खरी क्वालिटी आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या वस्तूची किंमत आपण नाही तर ग्राहक ठरवतो. आणि हा विचार कुणाचा आहे, तर हे आहेत प्रोफेसर नोरियाकी कानो यांनीच क्वालिटी आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन ह्या शब्दांना एक अगदी नवी दिशा दिली. कानो यांचं म्हणणं अगदी सोपं होतं. लोकांना आनंद द्या, तुमचा व्यवसाय आपोआप वाढेल. आणि खरं सांगायचं तर त्यांच्या ह्याच एका विचाराने जगभरातल्या कंपन्यांना आपला दृष्टिकोन बदलायला लावला. ठीक आहे, तर आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. प्रोफेसर कानो यांनी ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या समाधानाचे 3 लेव्हल्स म्हणजे 3 स्तर सांगितले आहेत. आणि हे स्तर एकदा का समजले की ग्राहकाला नेमकं काय हवंय हे अगदी स्पष्ट होऊन जातं. तर हे आहेत ते 3 स्तर. एक बेसिक नीड्स म्हणजे मूलभूत गरजा, दुसरं परफॉर्मन्स नीड्स म्हणजे कार्यक्षमता गरजा, आणि तिसरं डिलाईट नीड्स म्हणजे आनंददायक गरजा. चला तर मग आता एकेका स्तराचा अर्थ काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात पहिलं बेसिक नीड्स किंवा मूलभूत गरजा. आता ह्या अशा गोष्टी आहेत ज्या असायलाच पाहिजेत. म्हणजे त्या नसतील तर कस्टमर 100% नाराज होणार. पण त्या असल्या तरी त्याला काही विशेष आनंद होत नाही. का? कारण त्या गोष्टी त्याने गृहीतच धरलेल्या असतात. अगदी सोपं उदाहरण घ्या. आपण हॉटेलमध्ये गेलो तर खोली स्वच्छ असणार आणि प्यायला पाणी मिळणार ही आपली अपेक्षा असतेच, नाही का? ती एक बेसिक गरज आहे. आता दुसरा स्तर परफॉर्मन्स नीड्स. इथे अगदी सोपा नियम आहे, जितकं जास्त तितकं चांगलं. म्हणजे ह्या गरजा तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे पूर्ण कराल तितका ग्राहक जास्त समाधानी होईल. उदाहरणार्थ, मोबाईल फोनची बॅटरी जितकी जास्त चालेल तितकं आपल्याला बरं वाटतं, किंवा कॅमेराची क्वालिटी जितकी भारी तितका ग्राहक खुश. आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात खास स्तर डिलाईट नीड्स म्हणजे आनंददायक गरजा. ह्या अशा गोष्टी आहेत ज्यांची ग्राहकाने कल्पनासुद्धा केलेली नसते, अनपेक्षित, पण जेव्हा त्या मिळतात ना तेव्हा त्याला जो आनंद होतो ना तो अनुभव तो कधीच विसरत नाही. कल्पना करा, हॉटेलमध्ये जेवण झालं आणि शेफ स्वतः आपल्या टेबलावर येऊन जेवण कसं वाटलं, धन्यवाद असं म्हणाले. काय वाटेल? तोच हा डिलाईट फॅक्टर. हा तक्ता बघा, इथे या 3ही गरजांमधला फरक एकदम स्पष्ट दिसतोय. बेसिक गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर ग्राहक नाराज. परफॉर्मन्स जितका चांगला तितकं समाधान जास्त. आणि डिलाईट गरजा त्या पूर्ण झाल्या तर त्याला एक सरप्राईज मिळतं, एक अनपेक्षित आनंद मिळतो जो तो कधीच विसरत नाही. हाच फरक, हाच कानो मॉडेलचा खरा आत्मा आहे. पण गंमत अशी आहे की हे मॉडेल फक्त बिझनेसपुरतं किंवा वस्तूंपुरतं मर्यादित नाहीये. याचं वैशिष्ट्य हे आहे की ते कस्टमर सर्व्हिसच्या पलीकडे जाऊन आपल्या रोजच्या आयुष्यात मानवी नातेसंबंधांमध्येही तितकंच लागू होतं. चला बघूया हे आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात कसं काम करतं. बिझनेसमध्ये एखादं प्रॉडक्ट व्यवस्थित चालणं ही झाली बेसिक गरज. तसंच नात्यांमध्ये प्रामाणिकपणा, आदर हा पाया आहे, ही बेसिक गरज आहे. बिझनेसमध्ये चांगले फीचर्स म्हणजे चांगला परफॉर्मन्स, तसंच नात्यांमध्ये अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करणं, विश्वास निर्माण करणं हा झाला परफॉर्मन्स. आणि डिलाईट, बिझनेसमध्ये एखादा अनपेक्षित अपग्रेड मिळाला की जसा आनंद होतो तसंच नात्यांमध्ये मनापासून केलेलं एखादं छोटंसं अनपेक्षित काम ते नातं अधिक घट्ट करतं. म्हणजे यशाचं सूत्र काय? अगदी सोपं आहे. समोरच्याच्या अपेक्षेपेक्षा नेहमी थोडं जास्त द्या. डिलिव्हर मोर दॅन व्हॉट इज एक्सपेक्टेड. मग तो ग्राहक असो, आपल्या सहकारी असो किंवा घरातली माणसं, हा नियम सगळीकडे लागू होतो. आता हे कानो मॉडेल आलं कुठून? याची मुळं जपानच्या संस्कृतीत आणि तिथल्या विचारसरणीत खूप खोलवर रुजलेली आहेत. चला जरा ते समजून घेऊया. जपानमध्ये खूप महत्त्वाचा शब्द आहे कायझेन. याचा अर्थ होतो सतत सुधारणा म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. ही विचारसरणी काय सांगते, तर छोटे छोटे पण सातत्याने केलेले पॉझिटिव्ह बदल पुढे जाऊन खूप मोठा परिणाम घडवतात. कानो मॉडेलचा आत्मा, त्याची मूळ कल्पना याच कायझेनच्या विचारातून आली आहे. आणि हे वाक्य बघा, हे कायझेन आणि कानो मॉडेल या दोन्हीचं सार सांगतं. काळजीपूर्वक केलेली छोटी छोटी कामं आयुष्यभराची लॉयल्टी म्हणजे निष्ठा निर्माण करू शकतात. मग ते ग्राहक असोत किंवा आपली जवळची माणसं, त्यांना दिलेला एक छोटासा अनपेक्षित आनंद खूप मोठा आणि कायमस्वरूपी परिणाम घडवून आणतो.
तर आता आपण ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. कानो यांच्या विचारसरणीतून आपल्याला नेमका कोणता विचार मिळतो हे आता पाहूया. तर मग या सगळ्यातून आपण काय घेऊन जायचं? काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, खरी क्वालिटी प्रॉडक्टमध्ये नसते, तर ते वापरताना मिळणाऱ्या अनुभवात असते. दुसरा, फक्त अपेक्षा पूर्ण करण्यावर थांबू नका, लोकांना आनंद देण्याचा, त्यांना डिलाईट करण्याचा प्रयत्न करा. तिसरा, कोणत्याही इंटरॅक्शनमध्ये, मग ते व्यावसायिक असो वा वैयक्तिक, एक छोटासा अनपेक्षित आनंदाचा धक्का द्या. तो क्षण कायम लक्षात राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं अंतिम ध्येय हे लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हेच असलं पाहिजे, कारण तीच खरी क्वालिटी आहे. म्हणूनच आपल्या कामात, आपल्या नात्यांमध्ये, आपल्या आयुष्यात हे कानो तत्वज्ञान आपण जपलं पाहिजे. आणि कदाचित प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी आज कोणाचं मन जिंकलं का? कारण शेवटी लोकांच्या चेहऱ्यावरचं ते हसू आहे ना, तीच सर्वोत्तम क्वालिटी आहे.